आपण करणार आहोत भरलेले वांगे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, काळं तिखट, हळद, मीठ, धने जिऱ्याची पूड, वांगे चिरून घेतलेले आहेत मध्यभागी असं. आता आपण सर्वप्रथम काय करू, हे तेल घालून मसाला करू मिक्स. थोडंसं तेल घालू पाण्याच्या ऐवजी, म्हणजे भाजी विटणार नाही, ती प्रवासात पण राहते, 2 दिवस राहते. आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करत आहोत. मिक्स केल्यानंतर वांग्यामध्ये भरून घेऊत, पूर्ण व्यवस्थित भरून घेऊत असं. आता आपण हे वांगे भरले गेलेले आहेत. तेल ठेवलंय चमचावर, जिरे टाकलेत. तेल गरम व्हायच्या आताच वांगे टाकून आपण झाकून घेऊत. मऊ होतात वांगे, पाणी घालायची गरज लागणार नाही. एक 15 मिनिट झाकून ठेवूत आणि परत उलटे करून फिरवून आणि परत झाकून. आता आपलं हे 10 मिनिट झालेले आहेत. मंद आचेवर ठेवलेलं आहे. वांगे फिरवून ठेवूत परत एकदा 5-7 मिनिट. मऊ होतील दोन्हीकडून पण. हे झाकून ठेवलेलं आहे. आता आपली भाजी झालेली आहे. गॅस बंद करू, खाण्यासाठी सर्व करू. मऊ झाली का बघू अगोदर. झालेली आहे मऊ, तेल पण सुटलेलं आहे. वांग मऊ झालेलं आहे एकदम. प्रवासासाठी अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे. घरी एकदा करून पहा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चव कशी होती ते सांगा, कमेंट करा. धन्यवाद.